कॅन यू रिअली अर्न मनी फ्रॉम एटेक्स क्रिएटर? तर झालं असं होतं, मी त्या ॲप इन्स्टॉल केलं. मला स्टार्टिंगला ते चांगलं वाटलं, पण नंतर क्वेश्चन, सो यू शुड इन्स्टॉल दिस ॲप ऑर नॉट. म्हणजे काही ज्या एक्सपेक्टेशन्स होत्या त्या माझ्या खऱ्या निघल्या, पण सगळ्याच नाही. मी हा ॲप खूप एक्सपेक्टेशननी इन्स्टॉल केला होता, कारण की मी खूप क्रिएटर्सच्या रील्स पाहत होते, व्हिडिओज पाहत होते, की त्या वेबसाईटवर किंवा त्या ॲपवर गेल्यावर अर्निंग होत. बट आफ्टर युझिंग द ॲप फॉर वीक्स, मी त्या ॲपमधून अर्न केलं की नाही केलं हे मी व्हिडिओच्या एंडमध्ये सांगेल, तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. केस आणि लुकला थोडं इग्नोर करा, बिकॉज मी जस्ट आत्ता क्लासवरून आली आहे आणि मला असं व्हिडिओ बनवायला आयडिया सापडत नव्हती आणि बनवायची म्हणजे असं वाटत होतं की नंतर बनवू, पण म्हटलं नाही, बिकॉज माझ्याकडे पुढे व्हिडिओ पोस्ट करायलाच नव्हता. सो म्हटलं लुक वगैरे नाही आहे इम्पॉर्टंट, आपण व्हिडिओ स्टार्ट करू. तर ॲक्च्युली झालं असं, मी खूप म्हणजे एक वीक पूर्वी एक टेक्स्ट क्रिएटर म्हणून एक ॲप आहे, ते इन्स्टॉल केलं होतं. बिकॉज जर तुम्हाला आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल माझा, तर त्याच्यात मी सांगितलं होतं की मी तर ब्रँड कोलॅबरेशन करायचं आहे मला. तर मी त्याच्यात प्रत्येक क्रिएटर्सला मेसेज म्हणजे सॉरी, प्रत्येक ब्रँड्सला मेसेज करेन, रोज 5 ब्रँडला मेसेज करेन, असं मी म्हटलं होतं त्या व्हिडिओमध्ये. तर ॲक्च्युली मी तसं करत होते. मी 5 ब्रँडला मेसेजही केला फर्स्ट डेला आणि त्याच्यानंतर सेकंड डेला मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत 8x क्रिएटरचे ना ॲपचे खूप सारे रील्स येत होते. आणि ॲज लाईफ, जसे मी एक स्मॉल क्रिएटर आहे, तसे तुम्ही पण क्रिएटर असाल तर तुम्ही पण एटेक्स ॲप रिलेटेड पाहिलंच असाल. तर प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असतो. माझा काय एक्सपिरियन्स आहे हे मी तुमच्यासोबत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शेअर करते, की मला ते ॲप कसं वाटलं, मी त्या ॲपमध्ये काय काय पाहिलं, मला त्या ॲपमध्ये चांगल्या गोष्टी काय वाटल्या, वाईट गोष्टी काय वाटल्या, ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला सुरू करूया. तर सुरुवातीला त्याच्यात ते ॲप डाउनलोड केल्यानंतर साइन इन वगैरे जी काय प्रोसेस होती ती प्रोसेस केली आणि त्याच्यानंतर त्याच्यात कॅम्पेन्स होते. म्हणजे 2-3 हे होते, मला ते आठवत नाही आहेत. खाली एक UGC क्रिएटर होतं, वरती पेपाल होतं आणि असे काहीतरी होते. तर त्याच्यात कसं होतं की तुमच्या तेवढ्या तेवढ्या व्ह्यूजनुसार तुम्हाला एका व्हिडिओचे $5 म्हणजे प्रत्येक ह्याला $5 होते आणि कोणतं तरी एक होतं ज्याला $6 होते. तर मग मी प्रत्येक ह्याच्यात आहे नाही का चेक केलं की किती व्ह्यूजचा क्रायटेरिया आहे, सबस्क्रायबर्स सॉरी फॉलोअर्स किती पाहिजे वगैरे ते सगळं चेक केलं. आणि पहिली जी प्रोसेस होती की ईमेलवरनं लॉग इन वगैरे करायचं, मी ते सगळं लॉग इन वगैरे केलं. पण मला मेन प्रॉब्लेम असा येत होता की त्या ॲपमध्ये मी लॉग इन केलं का नाही, त्याच्यानंतर ना तिथं एक हे आलं नोटिफिकेशन की तुम्ही पहिली स्टेप क्लिअर केली आहे, त्याच्यानंतर OTP टाकल्यावर तुमची दुसरी स्टेप क्लिअर होईल आणि तिसरी स्टेप म्हणजे तुमचा एक ट्रायल व्हिडिओ त्याच्यात अपलोड करा. तर मी तो ट्रायल व्हिडिओ त्या प्रत्येक ह्याच्यात अपलोड केला. बिकॉज कुठून ना कुठून तरी म्हणजे पैसे कमवायचे होते. बिकॉज माझं असं होतं की पेड कोलॅबरेशन किंवा बार्टर कोलॅबरेशन मला कसं पण मला कोलॅबरेशन करायचं होतं. सो मग मी तिथं टाकलं, म्हणजे नाही का व्हिडिओ बनवला. मी 1 दिवस व्हिडिओ टाकला, मी 2 दिवस व्हिडिओ टाकला, म्हणजे मी अ, दिवसातनं 5-6 वेळा व्हिडिओ टाकला. ते व्हिडिओच अपलोड होत नव्हते. काय माहिती का, कसं काय? काय प्रॉब्लेम येत होता? ते व्हिडिओज अपलोड होत नव्हते. सुरुवातीला अपलोड असं दाखवत होतं आणि त्याच्यानंतर 5 मिनिटांनी परत असा मेसेज येत होता, की हा व्हिडिओ तुमचा अप्रूव्ह नाही झालेला आहे काही कंडिशन्समुळं. सो तुम्ही परत नवीन व्हिडिओ बनवा आणि तो नवीन व्हिडिओ टाका. म्हणजे मला कळत नव्हतं. मग मी फर्स्ट टाईम त्याच्यात फर्स्ट व्हिडिओ बनवला. त्याच्यानंतर मी ChatGPTला सांगितलं, की असं-असं आहे म्हणून. मग ChatGPTनी दुसरी स्क्रिप्ट दिली. मग त्या स्क्रिप्टमध्ये मी माझ्या मनाचं अजून हे केलं. त्याच्यानंतर परत एक व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ अपलोड केला. तर मग तिथं तो व्हिडिओ अपलोड झाला. पण अपलोड झाल्यानंतर 5-10 मिनिटांनी त्याच्यात परत असं आलं, की हा व्हिडिओ तुमचा अप्रूव्ह केला नाही. म्हणजे मला कळत नव्हतं. सुरुवातीला ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर दाखवत होते, की व्हिडिओ अप्रूव्हड आहे आणि त्याच्यानंतर परत 5 मिनिटांनी दाखवत होते, की हा व्हिडिओ अप्रूव्हड नाही आहे. मला कळतच नव्हतं नेमकं हे होतंय काय? एकदा दाखवतायत व्हिडिओ अप्रूव्हड आहे, एकदा दाखवतायत व्हिडिओ अप्रूव्हड नाही आहे. मला लिटरली काहीच कळत नव्हतं. म्हणून मग मी म्हटलं जाऊ द्यात. मग मी वेबसाईट ओपन केली. वेबसाईटवर पण सेम इश्यू होता, की ते साइन करायचं. त्याच्यानंतर त्यांना व्हिडिओ म्हणजे एक आपलं दाखवण्यासाठी, की आपला फेस हे आपण काय बोलतो वगैरे एक ॲज अ UGC क्रिएटर मी ते टाकलं. पण तिथं पण माझ्याकडनं सेम प्रॉब्लेम येत होते.
नंतर ना ॲट द एंड तिथं मी व्हिडिओ टाकला आणि तो व्हिडिओ अपलोड झाला. त्याच्यानंतर ना म्हणजे नाही का सगळं झालं. मग मी तिथं कॅम्पेन्स जे होते ते पाहत गेले. तिथं व्हिडिओ क्लिक करत गेले आणि तिथं म्हणजे नाही का ते सांगतात की तुम्ही पण म्हणजे आपण तिथे जे वेगळे कॅम्पेन्स येतात ना, की तुम्ही तुमचे डेली लाईफ व्हिडिओ वगैरे अपलोड करा. जसं तुम्ही रील्सवर वगैरे पाहत असाल तर तसे व्हिडिओ अपलोड करा. पण ते व्हिडिओ जरी अपलोड केले ना, तरी ते अप्रूव्हलच होत नव्हतं. म्हणजे मला कळत नव्हतं की होतंय काय? कारण की मी खूप एक्स्पेक्टेशननी ते ॲप डाउनलोड केलं होतं. कारण की खूप जण म्हणत होते की प्ले स्टोअरवरनं 8x ॲप डाउनलोड करून त्याच्यात तुम्ही पर व्हिडिओनी $5 वगैरे असं कमवू शकता. पण मग व्हिडिओज ते अपलोड होत अप्रूव्ह करत नव्हते, तर ते कसं होईल? मग त्याच्यानंतर ना मी म्हटलं जाऊ देत. मग मी नाही का चेक करत गेले. मग नंतर म्हटलं आपण प्रोफाईलमध्ये थोडे चेंजेस करूया. प्रोफाईलमध्ये चेंजेस करायला गेले, तर प्रोफाईलचा जो फर्स्ट व्हिडिओ जो मी अपलोड करायला गेले, तोच व्हिडिओ तो अपलोड होत नव्हता. म्हणजे मला कळत नव्हतं की लोकं एवढं म्हणतायत की 8x क्रिएटर असं आहे, तसं आहे. असूही शकतं ते काही-काही लोकांसाठी की त्यांची अर्निंगही होऊ शकते. पण माझ्यासोबत मी तर ₹1ही कमावलेला नाहीये त्या ॲपवरनं. हां, ते ॲप चांगलं आहे. मी असं नाही म्हणणार ॲप चांगलं नाहीये. त्याच्यावर कॅम्पेन्स आहेत. आपण समजा जर प्रॅक्टिस करत असेल किंवा काय असेल, तर त्यासाठी ते ॲप खूप छान आहे. पण अर्निंगसाठी जर तुम्ही ते इन्स्टॉल करत असाल, तर अर्निंग्स त्याच्यावर म्हणजे माझी तर झाली नाही आहे. आय डोंट नो बाकी कोणाची होती का काय होती. पण माझी तर अर्निंग झालेली नाही आहे. सो आणि माझी एक्स्पेक्टेशन होती, की मला ॲटलीस्ट म्हणजे स्टार्टिंग तरी होईल, की मी अर्निंग करायची. बिकॉज ब्रँड कोलॅबरेशनला जर मी चॅलेंज घेतलं होतं, की मी ते म्हणजे ब्रँड कोलॅब रोज प्रत्येक 5 ब्रँडला मेसेज करणार आणि मला हे 8x ॲप दिसलं होतं. सो मग मी 1 वीक गेला. मी फक्त म्हणजे नाही का हेच चेक करत होते ते, की त्याच ब्रँडसाठी व्हिडिओ बनवते, हे करते. पण मग ते अप्रूव्हच होत नव्हतं. स्टार्टिंगला दाखवत होतं, नंतर ते अप्रूव्हच होत नव्हतं. सो माझ्यासाठी तर माझं म्हणजे नाही का टाईम वेस्ट झाला त्या ॲप घेऊन. बिकॉज मी ठरवलं होतं, की मी स्वतःहून प्रत्येक ब्रँड्सला मेसेज करणार. बिकॉज 1 वीक जर मी ते करण्यापेक्षा इकडं ब्रँड्सला कोणत्या मेसेज केला असता, तर ॲटलीस्ट मी इग्नोर झाले असते किंवा काय झाले असते. पण कोणत्या ना कोणत्या ब्रँडच्या नोटीसमध्ये येऊन मला PR पॅकेजेस भेटले असते. मग ते बार्टर असू किंवा पेड असू. सो माझ्यासाठी तर ते ॲप चांगलं नाही वाटलं मला. तुम्ही जे काही क्रिएटरला ते हेल्पफुल होत असेल, पण मला ते अ, नाही हेल्पफुल झालं. बिकॉज ज्या ह्याच्यासाठी मी अर्निंगसाठी ते ॲप घेतलं होतं, पण अर्निंगच नाही झाली. आता जर मी म्हटलं तर मी त्या ॲपला आय गेस 4/10 रेटिंग देईल. बिकॉज जसा माझा अनुभव होता, तुमचा अनुभव वेगळा असू शकतो. तुमचा अनुभव कसा होता, तुम्ही त्याच्यातून अर्निंग केली का नाही किंवा तुमचे व्हिडिओ अप्रूव्ह होते का नाही, हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर तुमचे व्हिडिओ अप्रूव्ह होत असेल ना, तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. म्हणजे मीही बघेल, मीही ट्राय करेल की माझ्याकडनं काय चूक होत होती, की जे तुम्ही अर्निंग करताय की मला होत नाही, म्हणजे माझ्याकडनं अर्निंग होत नाही आहे. सो मला नक्की सांगा आणि तुम्ही हे ॲप वापरलं आहे का? किंवा तुम्हीही ॲप वापरून बघा. बिकॉज प्रत्येकाचा हे वेगळं असू शकतं. माझ्यासाठी ते ॲप नाही वर्क केलं, पण काही लोकांसाठी करू शकतं. ॲज आपण Instagramवर खूप क्रिएटर्स बघतोय की ते अर्निंग करतायत त्या ॲपवरनं. सो तुमच्यासाठी ते ॲप कसं होतं हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वापरून सांगा. पण हां, मी तर त्या ॲपला 4/10 देईल, की बिकॉज मी असं ठरवलं होतं की मला ते चेक करायचं आहे की अर्निंग होती का नाही, अर्निंग होते का? बिकॉज खूप एक्स्पेक्टेशनने डाउनलोड केलं होतं. पण एक्स्पेक्टेशन झालं नाही. सो 4/10 प्रॅक्टिससाठी किंवा तुम्हाला कॅम्पेन चेक करायचे असतील त्यांच्यासाठी हे व्हिडिओ वगैरे हे करायचं बनवायचं असेल, तर तुम्ही त्यासाठी तुम्ही नक्की इन्स्टॉल करा. पण अर्निंग माझी तर झालेली नाही आहे. सो 4/10. तर हा होता 8x ॲपचा रिव्ह्यू. ह्या व्हिडिओमध्ये मी 8x ॲप कसं वापरलं वगैरे काय हे सांगितलं आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून कोणतं तरी एक ॲप घेईल आणि त्याचा रिव्ह्यू देईल. बिकॉज सध्या तरी मी आहे ना, एक व्हिडिओ बनवते आहे की 2026मध्ये अर्निंग कसं करायचं. मला असे खूप सारे कमेंट्स दिसत आहेत, खूप सारे रील्स दिसत आहेत की तुम्ही पार्ट टाईम वर्क नका करू, हे करा, ते करा, ते करा. असं नाही का, असे खूप सारे आयडियाज आहेत. सो मग म्हटलं की
प्रत्येक एक आयडिया ट्राय करून बघावं. तर त्यातलं हे फर्स्ट आयडिया होतं एटेक्स क्रिएटर ॲप. सो ते तर काही झालं नाही. आता भरपूर आयडियाज आहेत बिकॉज रील्स तर भरपूर आहेत. यूट्यूबवर व्हिडिओज पण भरपूर आहेत. सो म्हटलं की एक ट्राय करून बघू की जेन्युअनली खरंच पैसे भेटतात का? कारण की मग त्याच्यावर जर खरंच पैसे भेटत असतील तर ते तुम्हीही इन्स्टॉल करू शकता किंवा मी ज्या पद्धतीने ते करते आहे ती ती पद्धत मी तुम्हालाही सांगेल आणि त्याच्याने तुम्हीही पैसे कमवू शकता. सो एटेक्स ॲप तर झालं नाही. आता नेक्स्ट पाहू. नेक्स्ट मी कॉमेंट्स म्हणजे रील्स टाकली होती. तर मला तिथे एक कॉमेंट्स आली की क्रिएटर्स म्हणून एक कोणती तरी वेबसाईट आहे. तर त्याच्यावर जाऊन तुम्ही चेक करा. तर आता मी उद्या त्याच्यावर जाऊन करते उद्या परवा. आणि उद्या परवा नाही ॲटलिस्ट 1 वीक लागेल बिकॉज ह्या ॲपला पण मी 1 वीक यूज केलं होतं आणि त्याच्यानंतर रिव्ह्यू दिला होता. सो पुढच्या ह्याच्यात बघू मी ते 1 वीक ते ॲप वापरून बघते नवीन क्रिएटर्स किंवा ती वेबसाईट आणि त्याच्यानंतर भेटूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.